संपूर्ण राज्यभरात 30 मे ते 10 जून पर्यंत पावसाची उघडीप असणार आहे। राज्यामध्ये हवेचा दाब वाढल्यामुळे पुढील 10 ते 12 दिवस पावसानं विश्रांती घेण्याचं ठरवलं असं समजतंय। कृषी हवामान तज्ज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे यांनी ही सगळी माहिती दिली आहे। शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं आवाहन सुद्धा कृषी हवामान तज्ज्ञांनी केलेलं आहे। 10 जून नंतर दमदार पाऊस झाल्यावरच पेरणी करा असं आवाहन सुद्धा शेतकऱ्यांना करण्यात आलंय। पावसानं ब्रेक घेतलाय, त्यामुळे शेतकऱ्यांना आता मशागतीच्या कामासाठी अवधी मिळणार आहे आणि त्यामुळे आता पेरणीची घाई करू नका असं आवाहन राज्यभरातल्या शेतकऱ्यांना करण्यात आलेलं आहे। राज्यामध्ये 10 जून पर्यंत आता पावसाला ब्रेक असणार आहे, त्यामुळे जी काही पूर्व मशागतीची कामं आहेत ती करणं शेतकऱ्यांना शक्य होईल आणि पेरणी थोडीशी लांबणीवर जाईल। सध्या मशागतीच्या कामांना वेग येईल। पहिला दमदार पाऊस 10 जून नंतर पडला की मग पेरणी करा असं आवाहन शेतकऱ्यांना कृषी हवामान तज्ज्ञांनी केलेलं आहे। आत्ताच्या क्षणाला कृषी हवामान तज्ज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। साबळे सर, आत्ताच्या क्षणाला पावसाची नेमकी काय स्थिती असेल आणि राज्यभरातल्या शेतकऱ्यांना आता तुम्ही काय सूचना द्याल या हवामानाच्या दृष्टीने? आता महाराष्ट्रावर हवेचे दाब वाढत चाललेले आहेत आणि हे हवेचे दाब आणखी वाढत जाणार आहेत ते पुढच्या रविवारपर्यंत 1008 हेक्टोपास्कल पर्यंत हवेचा दाब वाढेल आणि त्यावेळेला पावसाचं प्रमाण बिलकुल नसणार आहे आणि पावसात आतापासूनच चांगली उघडीप आणि आकाश निरभ्र असेल, सूर्यप्रकाश भरपूर मिळेल। पण याच काळात जो आता पाऊस जास्त झालेला आहे त्याला वापसा यायला आणखी 4-5 दिवस लागू शकतात। त्यानंतर आपण पूर्व मशागतीची कामं, नांगरट असेल, फन्नी असेल, फनपाळी असेल, अगर कुळवाच्या पाळ्या असतील, जी काही पूर्व मशागतीची कामं करायची, गवत वेचणी असेल, ते सगळे कामं करून मग व्यवस्थितपणे रानं तयार चांगली करून मग पेरणी करावी आणि त्यासाठी पुन्हा पावसाची पुढची प्रतीक्षा आपण बघावी। पाऊस चांगला होतात नंतर पेरण्या केल्या तरी चालतील, कारण जून महिन्याच्या 30-25 तारखेपर्यंत जरी पेरण्या झाल्या तरी खूप चांगलं पीक येऊ शकतं। मात्र घाई करू नये। घाई केल्यामुळं आता जर पेरण्या केल्या तर पुन्हा उघडीप जी आहे त्या उघडीपीचा परिणाम बियाण्याच्या उगवणीवर होऊ शकेल आणि तो धोका टाळण्यासाठी पुन्हा पावसाची सुरुवात होण्याच्या दरम्यान आपण पेरण्या कराव्यात असं मला वाटतं। त्यासाठी जमिनीची पूर्व मशागत ही आता फार महत्वाची आहे। बऱ्याच शेतकऱ्यांच्या जमिनीच्या पूर्व मशागती अद्याप राहिलेल्या आहेत। त्याशिवाय ऊस लागवड करणारे जे शेतकरी आहेत, कोल्हापूर, सांगली, सातारा या भागातल्या शेतकऱ्यांच्या ऊस पिकाला भर देण्याचं काम बाकी आहे। त्यांनीही आता वापसा येईल आणि त्यानंतर खतं देणं आणि भर घालणं ऊसाला हे काम करता येईल। त्यामुळे कोणत्याही प्रकारची घाई नको, व्यवस्थितपणे ही कामं शेतातली पार पडावीत। पावसात उघडीप राहणार आहे आणि त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही। अगदी साबळे सर, धन्यवाद। ही सविस्तर प्रतिक्रिया आपण पुढारी न्यूजला दिली, शेतकऱ्यांनाही मार्गदर्शन केलं त्यासाठी।